सुशिक्षित वंजारी समाज आणि अधिकारी काही म्हणतो आम्ही, काही अधिकारी यांची सांगड घातली यांनी। सुशिक्षित बेकार पोरं यांनी गुन्हेगारीकडे लावली। पूर्वी मोठ्या मुंडे साहेबाच्या काळात असं नव्हतं। यांनी सुशिक्षित पोरं गुन्हेगारीकडे लावले आणि काही अधिकाऱ्यांनी त्यांना पाठबळ दिलं आणि म्हणून ही वार्ता गेली। म्हणून जे तुम्ही म्हणता ना राज्यात ते बिघडले, लोकांची भावना उठली। कसल्याही मॅटर मध्ये हे साथ देणार तुम्ही? चुकीचं चूक म्हणा ना, आमच्याच्या सुद्धा चूक असलं का चूक म्हणतो, नाही उठत, अजिबात नाही उठत। एखाद्या मराठ्याच्या माणसानं नेत्याने चूक केली आणि त्याच्या बाजून उठत नाही, तुम्ही त्याचं काय म्हणत नाही? तुम्ही चूक केली तरी त्याच्या मागच उभा राहता, काही केलं तरी तुम्ही त्याच्यावर पांघरून घालता। कसं डबल? मग लोकांच्या राज्यात भावना काय झाल्या? खोली दिली यांना राहायला तरी त्रास व्हायला लागला बा। यांना कुठे शाळेत जाता येताना वेगळेच व्हिडिओ काढणार, फोटो काढणार, दारू पिऊन शाळेत येणार, येता जाताना कट आणणार, काहीतरी उग्र भाषेत बोलणार, लोक किती दिवस सहन करणार? हे दुष्परिणाम। कारण त्यांना काय वाटतं हे सांगतो तुम्हाला, हाय ना त्यो म्हणजे तो असल्या चुकीच्याला बळ देतो, म्हणून हे भोगायची वेळ आली आता। त्यांनी त्या दिवशी आव्हान केलं ना, समजा त्या काय नाव त्यांचं, त्या पंकजा मुंडे, की बाबा शांतता राहिली पाहिजे, आम्हाला पटलं ती गोष्ट।